जय वडेकन भावांनो, काय करावं यार, किती थांबा 2 मिनटं हा व्हिडिओ बघून जा. काय करावं यार, काही समजून नाही राहिलं या दुनियेत. काय काय होऊन राहिलं, इतकं खराब वाटून राहिलं ना मला हे सांगता नाही. एक तर पहिलेच जॉब नाही, काही नाही, त्याच्याच्यानं माझी मनस्थिती थोडी जाग्यावर नाही आहे आणि त्यातनी असे न्यूज कानावर येतात. खूप खूप म्हणजे एवढं खराब वाटून राहिलं माझ्या भावांनो, तुम्हाला सांगण्यात की बेकारच काम आहे. माझ्या भावांनो, आज अशी एक गोष्ट मला माहीत पडली, अशी न्यूज माहीत पडली मला की 9.5 वर्षाची मुलगी आणि तिच्यावर 25 वर्षाच्या मुलांनी बलात्कार केला. किती बेकार वाटून राहिलं हे ऐकून मला सांगा. मी सकाळी ऐकलं, शॉक झालो यार. पिंपळवंडी म्हणून एक असं गाव आहे आणि तालुका जुन्नरमध्ये तिथं येतं ते गाव. तिथं ही घटना घडली आणि एक आदिवासीची मुलगी होती रे यार. किती गरीब परिस्थितीतून ते पहिलेच तयार आदिवासी समाज म्हणजे एकदमच गरीब परिस्थिती. आता मी पण एक आदिवासी समाजाचाच मुलगा आहे. हां, ते असं नाही, आदिवासी समाजाच्या मुलीवर असा अत्याचार झाला ती तर खरीच गोष्ट आहे, पण अशी कोणत्याच समाजाच्या माया बहिणीवर, अशा मुलीवर, कोणत्या समाजाच्या मुलीवर असा अत्याचार नको व्हायला यार. बलात्कार म्हणजे किती 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 घाणेरडा प्रकार आहे तो, मला सांगा. 25 वर्षाचा मुलगा आहे, 9.5 वर्षाची मुलगी. आणि याच्या पहिले 5-6 महिन्या पहिले एक गोष्ट मी पाहिली होती की 2-3 महिन्याच्या मुली, 1.5 वर्षाच्या मुली, ह्या पण यात लोकांना सुचून नाही राहिलं. म्हणजे किती माणसांची मानसिकता किती खराब झाली आहे याचा विचार करा तुम्ही. म्हणजे असं असं ऐकून बी असे काटे येऊन राहिले माझ्या अंगाला. माझं डोकं खराब आहे, सकाळपासून मी गोष्ट पाहून राहिलो, ऐकून राहिलो, दिमाग खराब होऊन राहिला आहे. असं काय म्हणजे किती योग्य झालं हे की नाही झालं, कुठपर्यंत तुम्हाला ही गोष्ट चांगली वाटते, प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया दाखवा, कसं आहे, कसं झालं, काय झालं, चांगलं झालं की वाईट झालं. माझं म्हणणं तर एवढंच आहे की महाराष्ट्र प्रशासनाला, महाराष्ट्र सरकारला किंवा पोलीस डिपार्टमेंटला आपल्या महाराष्ट्राच्या की याच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, त्याला अटक करण्यात यावं आणि अशी कारवाई करा की जेणेकरून पुढे चालून अशी कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे. या 9.5 वर्षाची मुलगी रे, काय समजते तिला? या दुनियातलं ज्ञान काहीच नाही आहे तिला. हे वय तिचं आई बाबा, घरदार, भाऊ, आजी, आबाजी, मावशी, आत्या, हेच करण्यात जातं रे. पहा तुम्ही, हे गोष्ट कुठपर्यंत तुम्हाला योग्य वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा की असं या आदिवासी समाजाची मुलगी आहे बिचारी, तिच्यावर असा अन्याय नाही झाला पाहिजे. मी तर म्हणतो कोणत्याच समाजाच्या मुलीवर असा अन्याय नाही व्हायला पाहिजे यार. प्लीज माझ्या भावांनो, मला तर असं वाटून राहिलं बोलावं पण नाही याच्यावर. म्हणजे बोलावं नाही असं नाही, मला बोलायला शब्द नाही भेटून राहिले. नाही तर मी तसं तुम्ही पाहिलं प्रत्येक व्हिडिओत काही ना काही बडबड करत राहतो. माझं मन खरंच आतमधून म्हणजे तुटून गेलेलं, असं बोलावं नाही वाटून राहिलं की काय बोलू काय नाही, काही समजून नाही राहिलं याच्यात. तुमची प्रतिक्रिया, तुमची ताकद कमेंट बॉक्समध्ये दाखवा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ पाहण्यात मजा याच्यानं येत नसेल की मला ते एडिटिंग येत नाही, स्क्रीनशॉट लावा, हे लावा, ते लावा. मी मनातलं दुःख तुमच्यासमोर व्यक्त करून राहिलो आणि किती त्या मुलीच्या मुलीवर किती बितलं असणार आणि तिच्या आईबाबांच्यावर, तिच्या फॅमिलीवर किती किती खराब परिस्थितीत, किती खराब वाटलं असेल त्यांना की असं झालं. मित्रांनो, फक्त एवढंच माझं म्हणणं आहे तुम्हाला की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या व्हिडिओची माहिती, या गोष्टीची माहिती गेली पाहिजे. कारण की हे असे छोटे छोटे व्हिडिओज असतात, आदिवासी लोकांवर असे अत्याचार होतात, हे दाबून टाकण्यात येतात. हे पुढे हा विषय जाऊच देत नाही. बलात्कार म्हणजे हे साधं नाही आहे माझ्या भावांनो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आपले व्हिडिओ पाहत जा. मी असंच तुमच्यासाठी काही ना काही आणत जाईल. आणि लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. तुमचा ऋषभ सोनवणे.